रात्री उशिरा जेव्हा उत्सव संपला तेव्हा गणपती बाप्पा त्यांचे वाहन मूषकावर बसून कैलास पर्वताकडे परत येत होते. त्या रात्री चंद्र आकाशात त्याच्या पूर्ण तेजाने चमकत होता आणि त्याच्या शीतल चांदण्याने संपूर्ण पृथ्वीला न्हाऊ घालत होता. चंद्राला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. गणपती बाप्पा त्यांच्या मूषकावर हळूहळू जात होते. अचानक रस्त्यावर एक साप दिसला, ज्याला पाहून गणपती बाप्पांचे वाहन मूषक घाबरले आणि त्याचा तोल गेला. यामुळे गणपती बाप्पा जमिनीवर पडले. खाली पडल्याच्या धक्क्यानं गणपती बाप्पांचं पोट फाटले आणि आत असलेले सर्व लाडू व मोदक बाहेर विखुरलं. मात्र यामुळे गणपती बाप्पा थोडेही विचलित झाले नाहीत. गणपती बाप्पांनी शांतपणे सर्व मोदक परत पोटात ठेवले आणि पुन्हा पोट फाटू नये म्हणून त्याच सापानं पोटाभोवती पट्टीसारखे बांधले.